उपस्थित सर्वांचे मी ख्रिस्त येशूच्या नावामध्ये स्वागत करते। आज आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण जगभरामध्ये गुड फ्रायडे पाळला जात आहे व देवाची कृपा आम्हावर असल्यामुळे आम्हाला ही संधी प्राप्त झाली आहे की आज आपण त्याच्या मंदिरात इथे उपस्थित आहोत। त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून देवाला आपण धन्यवाद देऊयात। आत्ताच आपल्याला पास्टरने सांगितलं त्याप्रमाणे आज आपण वधस्तंभावरील 7 शब्दांचं मनन करणार आहोत, जे प्रभू येशू ख्रिस्ताने 7 उद्गार वधस्तंभावर काढले त्याचं मनन आपण करणार आहोत। तत्पूर्वी त्याची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात। परमेश्वराने आपल्यावर केलेल्या प्रेमाचे आणि त्याने केलेल्या महान त्यागाचं दर्शन आपल्याला वधस्तंभावर होत असतं। जर पवित्र शास्त्र यातील जुना करार निर्गम याचा 12वा अध्याय आपण जर वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला वलांडण सणाविषयी माहिती मिळते। वलांडण सण हा साजरा करण्याची आज्ञा जुन्या करारातील लोकांना देवाने दिलेली होती। खूप वेळा आपण हे ऐकलेलं आहे, आपल्याला माहीत आहे, परंतु नव्याने आपण पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत। वलांडण सण हालेलुया। संडे स्कूल टीचरपैकी जे क्वायरमध्ये त्यांना इथंच थांबायला सांगा, संडे स्कूल प्रिन्सिपल, आणि बाकीच्या जे असतील टीचर त्यांनी वरती जाऊन दोन्ही ग्रुप हँडल करा। क्वायरचे जे आहे संडे स्कूल टीचर त्यांनी खालीच थांबायचं आहे। ठीक आहे। वलांडण सण म्हणजे थोडक्यात जुना करारामध्ये पाळला जाणारा गुड फ्रायडे। निर्गम 12मध्ये आपण पाहतो की देवाने आपल्याला समजतं की ही आज्ञा त्या लोकांना मिळालेली होती। वलांडण सण यालाच आपण तारणाचा दिवस किंवा गुलामगिरीतून मुक्तता असं देखील म्हणू शकतो। याच सणाला इंग्लिशमध्ये पास ओव्हर असं देखील म्हटलेलं आहे। पास ओव्हर म्हणजे ओलांडून जाणे, एखादी गोष्ट पार करणे। आपणा सर्वांना माहीत आहे की इस्रायली लोक हे मिस्री लोकांच्या दास्यामध्ये होते। सुमारे 430 वर्ष इस्रायली लोक बंदिवासामध्ये होते आणि त्यातून त्यांची सुटका करण्यासाठी आणि त्या बंदिवासातून बाहेर येऊन त्यांनी देवाची सेवा करावी अशी देवाची इच्छा होती। त्यामुळे त्यातून बाहेर काढण्यासाठी देवाने मिस्री लोकांवरती 10 पिढा पाठवल्या होत्या। त्या सर्व 10 पिढांची माहिती आपल्याला निर्गम याचा 7वा अध्याय 14 ते 25 या वचनांमध्ये पाहायला मिळते। त्या 10 पिढा कुठल्या आहेत आपण जाणतो। रक्ताचे पाणी होण्याची पिढा, बेडकांची पिढा, गोमाशांची पिढा, उवांची पिढा, प्रत्येक प्राणी मरण पावण्याची पिढा, गळव्यांची पिढा, टोळांची पिढा, नाकतोड्यांची पिढा। मिस्रामध्ये सर्वत्र अंधकार देखील पडला होता आणि सर्वात महत्त्वाची 10वी पिढा ती म्हणजे प्रत्येक कुटुंबातील प्रथम पुरुष संतान वधला जाणार होता। आणि ही जी पिढा होती ही सर्व मिस्र देशावरती येणार होती आणि ह्या पिढेतून इस्रायली लोकांचे रक्षण व्हावे म्हणून देवाने त्यांना एक निर्दोष कोकरा वधण्यास सांगितला होता। जर आपण निर्गम याचा 12वा अध्याय आणि 5 याचा वचनाचा रेफरन्स घेतला तर आपल्याला समजतं की तो निर्दोष कोकरा कसा असावा, त्याचं वर्णन आपल्याला केलेलं आहे। त्या निर्दोष कोकऱ्याला, तसा जो निर्दोष कोकरा आहे तो वधून त्याचे रक्त आपल्या घराच्या दाराला, कपाळपट्टी व दारबाह्याला लावण्याची आज्ञा देवाने दिली होती। आणि हे रक्त ज्या दाराला लावलेलं असेल ते प्रत्येक घर ओलांडून मृत्यूदूत पुढे जाणार होता आणि ज्या घरावरती ते रक्त असेल त्या घरातील वध होणार नव्हता किंवा त्यांचा बचाव त्या रक्तामुळे करण्यात आलेला होता। आणि या सगळ्यांपासून इस्रायली लोकांचं रक्षण झालं आणि तो मृत्यूदूत ते घर ओलांडून पुढे जात होता आणि या सर्व गोष्टींचं स्मरण म्हणून ते वलांडणाचा सण साजरा करीत। अत्यंत आनंदाने वलांडणाचा हा सण ते लोक साजरा करीत। जवळपास 7 दिवस हा सण साजरा केला जाईल की आम्हावर आलेले जे संकट आहे, आम्हावर आलेला मृत्यू देवाने ओलांडून नेला, पार केला, म्हणून तो हा सण साजरा केला जाईल। ज्या निर्दोष कोकऱ्याच्या रक्तामुळे इस्रायली लोकांचे मृत्यूपासून रक्षण झाले, गुलामगिरीतून त्यांची सुटका करण्यात आली, त्या निर्दोष कोकऱ्याच्या रक्ताप्रमाणेच नवीन करारामध्ये देखील एक निर्दोष निष्कलंक कोकरा वधण्यात आला। सुमारे 2000 वर्षांपूर्वी संपूर्ण जगाच्या पाप हरणासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र वधस्तंभावर वलांडणाचा यज्ञपशू म्हणून वधण्यासाठी दिला। आणि म्हणूनच त्याच्याविषयी योहान याचा 1 अध्याय 29 वचनामध्ये म्हटलेलं आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा।
तर अशा या देवाच्या कोकऱ्याने प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर काढलेल्या 7 उद्गारांचं मनन करत असताना आपण पहिल्या उद्गाराकडे वळणार आहोत. पहिला शब्द लूककृत शुभवर्तमान याचा 23वा अध्याय वचन 34. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही. हा क्षमेचा उद्गार आहे. प्रेषित याचा 5वा अध्याय 31व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ज्याला क्षमा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे त्या प्रभू येशूने काढलेल्या या क्षमेच्या उद्गाराविषयी देवाच्या वचनातून अधिक मार्गदर्शन करण्यासाठी सिस्टर सुचेता मॅकेन्झी यांना मी पुढे येण्याची विनंती करते. वधस्तंभावर आपल्यासाठी प्राण देणाऱ्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांस माझा सलाम. 1 कोरिन्थ 1:18 आपल्याला वचन सांगते, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यास वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे, तरी ज्यास तारण प्राप्त होत आहे अशा आपणास देवाचे ते सामर्थ्य आहे. आणि हेच वधस्तंभावरचं शिक्षण जे आम्हा सामर्थ्य देणारे आहे, ते सामर्थ्य मिळवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आत्ताच पास्टरांनी सांगितलं की आपण वर्षानुवर्ष हे सर्व वचनं ऐकतो, हा विधी पाळतो, पण जर आपल्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर हे वधस्तंभ, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं हे व्यर्थ ठरवत आहोत आम्ही. आणि म्हणून आज नव्याने आपण देव आम्हाशी ह्या वचनांमधून काय बोलत आहे हे आपण जाणून घेणार आहोत. लूकरूप शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 34वं वचन आत्ताच आपण वाचलेलं आहे, सिस्टरांनी वाचलेलं आहे आपल्यासाठी. परत एकदा ते आपण पाहणार आहोत. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, ह्यांना क्षमा कर, कारण हे काय करीतात हे ह्यांना समजत नाही. आता हे वचन जर आपण बारकाईने वाचलं तर ह्यामध्ये आपल्याला 3 भाग दिसून येतात. प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीला म्हणतो हे बाप्पा, आणि त्यानंतर तो म्हणतो ह्यांना क्षमा कर, आणि नंतरच्या टप्प्यात तो म्हणतो कारण हे काय करीतात हे त्यास समजत नाही. तर आपण ह्या 3 गोष्टींचा विचार ह्यावेळेस करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानी हे पहिला शब्द जो उच्चारलेला आहे हे बाप्पा, हे कोणाला उद्देशून बोललेला आहे तर पित्याला. आपल्या पित्याला तो म्हणत आहे हे बाप्पा. या शब्दाचा विचार करत असताना आपण पाहूया की वधस्तंभावर असताना प्रभू येशू ख्रिस्ताला आदल्या दिवशी धरून देण्यात आलेलं होतं, आणि त्यावेळेसपासून त्याचा मानसिक, शारीरिक, भावनिक छळ केला जात होता. आणि ह्या सर्व गोष्टीतून जात असताना, ह्या दुःख सहनातून तो जात असताना सुद्धा तो आपल्या पित्याला हाक मारत आहे, आणि तो म्हणतो की हे बाप्पा. ह्या पहिल्या शब्दामध्ये तो आपल्या पित्याला हाक मारत आहे. नंतर तो 4थ्या उद्गारात म्हणत आहे माझ्या देवा, माझ्या देवा. म्हणजे ह्या ठिकाणी तो पहिल्या ह्याच्यात पिता म्हणतोय आणि नंतरच्या ह्याच्यात तो म्हणतो माझ्या देवा, माझ्या देवा. का असं म्हणतो तर त्याला माहीत आहे की माझा पिता जरी माझा पिता असला तरी तो एक न्यायाधीश आहे, आणि म्हणूनच त्या ठिकाणी तो म्हणत आहे माझ्या देवा, माझ्या देवा. आणि त्यानंतर शेवटच्या उद्गारामध्ये म्हणजे 7व्या उद्गारामध्ये तो म्हणतो हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्याला ह्या ठिकाणी माहीत आहे की जीवन देणं आणि जीवन घेणं हे फक्त माझ्या पित्याच्या हातामध्ये आहे, आणि म्हणूनच तो शेवटी त्याला ह्या भूतलावर पाठवण्याचा उद्देश आणि त्याची कामगिरी पूर्ण झाल्यानंतर तो म्हणत आहे की हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवते. हे सांगण्यामागचा उद्देश फक्त एवढाच होता की परमेश्वराच्या मर्जीस आलं होतं की त्याने आपल्या पुत्राला त्या वधस्तंभावर ठेचावं. आपल्याला माहीत आहे तो निर्गमयाचा 12वा अध्याय आपल्या सर्वांच्या तोंडपाठ आहे.
परमेश्वराची इच्छा होती की त्याने वधस्तंभावर जावं, त्यांनी ती हाल, छळ, निंदा, अपमान सर्व सहन करावं, ही परमेश्वराची योजना होती. आणि ती कशासाठी होती? तर तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी ह्यासाठी होती. आणि म्हणूनच परमेश्वराच्या मर्जीस आलेलं होतं हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत होतं. आणि आपल्याला माहिती आहे गेतशेमाने बागेमध्ये ज्या वेळेस त्याला धरून देण्यात येणार होतं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने जाऊन पित्याजवळ प्रार्थना केली होती. ती प्रार्थनाही आपल्याला माहीत आहे, हे बाप्पा होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. पण तो टळला का प्रियांनो? नाही टळला, कारण ही पित्याची योजना होती. आणि त्यालाही जेव्हा समजलं की हा प्याला मजपासून टळणार नाहीये तर ह्याच्यातून मला गेलंच पाहिजे, आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्या मनाची तयारी केलेली होती. आणि त्याला माहीत होतं की हे पित्यापासून आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी माझ्याबरोबर होत आहेत. आणि तरीसुद्धा त्याचे आपले पित्याबरोबरचे संबंध सुरळीत होते. आपल्या पित्याबरोबर तो प्रीतीनेच वागत होता. आणि का बरं तो हे पित्याने जरी त्याला हे ताडण केलेलं होतं तरीसुद्धा त्या वधस्तंभावर त्यांनी ती पहिली हाक त्या पित्यालाच मारलेली आहे. आणि का तर पित्याची प्रीती त्याच्यामध्ये परिपूर्ण होत होती. आपण वाचूया मत्ते याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन. आणि पहा, अशी आकाशवाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय, याचवर मी संतुष्ट आहे. याचवर मी संतुष्ट आहे. आणि पित्याचा हा परमप्रिय पुत्र होता आणि पित्याची प्रीती ह्या पुत्रावर होती. तसंच योहानेचा 15वा अध्याय 10व्या वचनामध्ये पुत्र काय म्हणत आहे? तर तो म्हणतो, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. आणि ह्या ठिकाणी पिता व पुत्र प्रीतीची सहभागिता उपभोगित होते हे आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहीत आहे की क्षमा आणि प्रीती ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि ह्या ठिकाणी ह्या दुःख सहनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त पित्याची प्रीती स्मरत आहे. आणि म्हणूनच तो मोठ्या धैर्याने पित्याला आपल्या हाक मारत आहे. आणि त्या दुःखातही तो पित्याला हाक मारत आहे आणि आपल्याला दुःख देणाऱ्या लोकांसाठी तो मध्यस्थी करत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला असं वाटतं की बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की पिता माझ्यावर प्रीती करतोय का नाही, पित्याची माझ्यावर प्रीती आहे किंवा नाही. तर इर्म्या 31:3 आपण वाचूया. परमेश्वराने दुरून येऊन मला दर्शन दिले. तो म्हणाला, मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आमेन. यावेळेस मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे असं कोण म्हणते? परमेश्वर म्हणते, तुम्हाला आणि मला म्हणत आहे. त्याचप्रमाणे त्या प्रीतीचं प्रमाण त्यांनी हे दिलेलं आहे. योहान 3:16 हे आपल्याला सर्वांच्या तोंडपाठ आहे. त्या प्रीतीचं प्रमाण त्यांनी दिलं की त्याचा एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी दिलेला आहे. ह्या दोन्ही वचनातून काय आपल्या निदर्शनास येत आहे? तर देवाची आमच्यावरची प्रीती प्रगट होत आहे. मग जर आम्ही एखाद्या संकटामधून, क्लेशामधून, आजारामधून जात असू तर त्या देवाच्या प्रीतीची सहभागिता आम्हाबरोबर आहे का नाही ह्याची खात्री आम्हाला पटलेली आहे. म्हणजेच त्याची प्रीती आम्हाबरोबर आहे आणि त्या संकट काळात देखील आम्ही त्यास हाक मारली पाहिजे. पण प्रियांनो, अशा बऱ्याच लोकांना आपण पाहतो की ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस आमचा धीर खचतो, आजार येतो त्यावेळेस धीर खचतो आणि त्यावेळेस लोक पित्याला हाक मारू शकत नाहीत, प्रार्थना करू शकत नाहीत. कितीतरी वेळेस लोक म्हणतात, आम्हाला प्रार्थना करायची इच्छा नाही आहे. का इच्छा नाही आहे? तर त्यांचा देवावरचा विश्वास उडालेला असतो. ते म्हणतात की आम्ही एवढी प्रार्थना करतो, एवढे दानधर्म करतो, चर्चला नियमित जातो, शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, तरीसुद्धा आमच्या बाबतीत हे असं का? आम्हाला ह्या त्रासातून का जावं लागतं? तर ह्या वेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि ती प्रीती, जी प्रीती परमेश्वराने प्रभू येशूवर केली, त्या प्रीतीच्या सहभागितेत तो असल्यामुळे तो त्या संकटात सुद्धा देवाला हाक मारू शकला. त्याचप्रमाणे तीच प्रीती आठवून आम्हीसुद्धा धैर्याने त्या पित्याकडे कोणत्याही परिस्थितीत असलो तरी जाण्याचं धैर्य आम्ही दाखवलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहतो हे बाप्पा आपलं झालेलं आहे पाहून त्याच्यानंतर पुढचा टप्पा आहे प्रभू येशूच्या त्या पहिल्या उद्गारामध्ये की ह्यांना क्षमा कर. आता ह्यांना क्षमा कर म्हणजे नेमकं कोणाला क्षमा कर?
तर ह्या पहिल्या उद्गारामधून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अवतीभोवती असणारे, कालपासून त्याला त्रास देणारे ह्या सर्वांसाठी क्षमा मागत आहे. आणि तो म्हणत आहे, रोमी शिपाई आहेत, अधिकारी आहे, याजक आहेत, शास्त्री, परुषी, येशूची निंदा करणारे, त्याचा छळ करणारे, थट्टा करणारे, आणि त्याचप्रमाणे वधस्तंभी खिळा आणि त्याला येशू ख्रिस्ताला वधस्तंभी खिळा आणि आम्हासाठी बरब्बाला सोडा अशी मागणी करणारे त्या ठिकाणी होते. तर वधस्तंभावर येशू असताना त्याची थट्टा करणारे काही तटस्थ होते, तर काही त्या क्रूर घटनेचा आनंद घेणारे असे होते. आणि असेच त्याचे सर्व विरोधक आणि त्याचे वैरी त्याच्या आजूबाजूला होते. आणि त्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य प्रभू येशूच्या ठाई असून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, हे बाप्पा, ह्यांना क्षमा कर. इब्री 7:25 आपण ह्यावेळेस वाचूया. इब्री लोकास पत्र 7वा अध्याय 25वा वचन. यामुळे त्यांच्या योगे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्याच्यासाठी मध्यस्थी करणारा हा सर्वदा जिवंत आहे. आमेन. त्यांच्यासाठी मध्यस्थी करणारा हा सदा जिवंत आहे. फक्त त्याच काळामध्ये येशूची निंदा करणारे लोक होते का हो? नाही. आज सुद्धा आपल्या अवतीभोवती आपण पाहतो की येशूची निंदा करणारे, त्याचा छळ करणारे, त्याला न स्वीकारणारे लोक देखील आहेत. आणि आजही तो मध्यस्थी करण्यासाठी जिवंत आहे असं वचन सांगत आहे. आणि तो वैऱ्यांना परमेश्वरांनी क्षमा करावी यासाठी आपणासाठी मध्यस्थी तो करत आहे. रोम 8:14 मध्ये म्हटले, जितक्याच देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहेत. आहोत का आपण देवपुत्र? काय देवाचा आत्मा चालवत आहे का आपल्याला? तर होय, चालवत आहे. आणि जर देवाचा आत्मा आम्हाला चालवत आहे आणि आम्ही देवाचे पुत्र आणि कन्या आहोत, तर रोम 8:17 हे वचन आम्हासाठी आहे. वाचूया आपण. आम्ही जर मुले तर वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगीत आलो असलो तरच. आमेन. त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगितो, तर आपण तसे वारीस आहो. आणि वारीस म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे, बरोबर आहे की नाही? वारीस म्हणजे बरोबरीचे हकदार. आणि जर प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या दुःखामध्ये आणि वैभवामध्ये त्याला हक्क आहे, तर त्याच्याबरोबर आम्ही जर वारीस आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणेच आम्हाला देखील त्या वैभवाचा आणि त्या दुःखामध्ये देखील आम्हाला समान वाटा आहे. बरोबर आहे? आणि हा समान वाटा जर आम्हाला आहे, तर आम्ही जर दुःखातून जात असू तर आमची प्रतिक्रिया कशी असायला पाहिजे ह्याबद्दलचं स्पष्ट उदाहरण ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत. जर आमचा छळ होत असेल, आमची कोणी निंदा करत असेल, आम्हाला अपमानित करत असेल, तर त्यावेळेस आमची प्रतिक्रिया काय असते प्रियांनो? काही वेळेस आम्हाला तो त्रास सहन होत नाही, ते दुःख आम्हाला सहन होत नाही, त्या यातना आम्हाला इतक्या पीडादायक वाटतात की आम्ही त्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही. आणि आम्ही पित्याकडे काय प्रार्थना करतो माहिती आहे का तुम्हाला? हे पित्या, मी तुझी मुलगी आहे ना, मी तुझा मुलगा आहे ना, तर तू माझ्या बाजूने लढ, माझ्या बाजूने उभा राहा, आत्ताच ह्यांचा न्याय कर, तू ह्यांना क्षमा करू नको, तू ह्यांना स्वर्गातून अग्नी पाठवून आत्ताच ह्यांना भस्म करून टाक. बघा, अशी परिस्थिती येते. आणि आजूबाजूला देखील आपण असं बोलताना लोकांना ऐकतो, कारण त्या वेदनेमध्ये, त्या पिडेमध्ये ते जात असताना त्यांना त्या गोष्टी सहन होत नाही. पण ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दाखवून देत आहे की आपली छळ, निंदा, अपमान जरी होत असेल तरी आपण त्यांना क्षमाच केली पाहिजे आणि त्यांच्या तारणासाठी आपण पित्याकडे मध्यस्थी केली पाहिजे. कारण का? तर आपण त्याच्याबरोबर वैभवामध्ये आणि दुःखामध्ये देखील आपण वारीस असे आहोत. त्यानंतर मत्तई याचा 5वा अध्याय आणि 44 आणि 45 हे वचन आपण वाचणार आहोत. का आपण असं करायचं आहे? सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करीतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हाल, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि धार्मिकांवर व अधार्मिकांवरही पाऊस पाडितो. आमेन. हे वचन आपल्याशी स्पष्ट बोलत आहे. जर
आम्ही वैऱ्यांवर प्रीती करतो तर आम्ही देवाचे पुत्र होणार आहोत. आणि हाच कित्ता प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला घालून दिलेला आहे. पण प्रश्न हा पडतो की आम्ही क्षमा का करायची? येशू ख्रिस्ताने तर सर्वांची क्षमा केलेली आहे, बरोबर आहे की नाही? मग आम्ही का क्षमा करायची? तर आता ह्या वचनामध्ये देखील सांगितलेलं आहे की आपण जर क्षमा करतो तर आपण त्याचे पुत्र होतोय. पण तरी पण आमच्या मनामध्ये प्रश्न येतोय की आम्ही वैऱ्यांवरला का क्षमा करायची? तर ह्या ठिकाणी मत्ते 6:12 स्पष्ट क्षमेचा नियम दिलेला आहे बघा. क्षमा का करायची याचा नियम आम्हाला काय सांगतो पाहूया आपण. आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड. आमेन. जशी आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडिले आहेत तसेच तू आमची ऋणी आम्हा सोड. ज्या वेळेस आम्ही हे वाक्य उच्चारतो प्रियांनो, त्यावेळेस खरोखरच आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडलेलं आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे. ऋण्यास ऋण म्हणजे काय? आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा केलेली आहे का? आमचा ज्यांनी अपराध केलेला आहे त्यांना आम्ही क्षमा केलेली आहे का हे पाहणं गरजेचं आहे. आणि जर त्यांना आम्ही क्षमा केलेली असेल तरच आमच्या पापांची क्षमा होणार आहे. आणि म्हणूनच हा क्षमेचा नियम आम्हाला घालून दिलेला आहे की आम्ही क्षमा करावी. त्यानंतर क्षमा म्हणजे नेमकं काय? तर क्षमा म्हणजे पांघरून घालणे, झाकून टाकणे, पुसून टाकणे किंवा खोल डोहात फेकून देणे, हा त्या क्षमेचा अर्थ होतो. आम्ही पण क्षमा करतो प्रियांनो, पण आम्ही क्षमा कशी करतो माहीत आहे? आम्ही क्षमा करतो ते एखाद्या व्यक्तीने जर आम्हाला क्षमा मागितली किंवा क्षमा मागितलीही नाही तरी आम्ही काय म्हणतो? नाही, त्या व्यक्तीने माझा खूप मोठा अपराध केलेला आहे पण मी त्या व्यक्तीला क्षमा केलेली आहे. पण ती व्यक्ती जर माझ्या समोर आली तर मी त्या व्यक्तीला तिच्या पापाची जाणीव करून देत असते. माझ्या चेहऱ्यावरून, माझ्या बॉडी लँग्वेजवरून मी काय करत असते तर मी दाखवून देत असते की ह्या व्यक्तीने माझा अपराध केलेला आहे. ही आमची क्षमा करण्याची पद्धत आहे. त्याच्यानंतर क्षमा केली म्हणतो आणि आपण काय करतो? आपण अनेकांना सांगत सुटतो, ह्या व्यक्तीने माझ्याशी अशी वर्तणूक केली होती पण मी तिला क्षमा केली. हे योग्य आहे का प्रियांनो? नाही. तर आपण जर एखाद्याची क्षमा करतो तर त्याचे अपराध पुसून टाकणे, आपल्या स्मरणातून देखील ती गोष्ट घालून टाकणे ही गरजेची आहे. पण आम्ही मात्र ती गोष्ट आठवत राहतो आणि त्याचं दुःख करत राहतो. आणि ह्याला पवित्र शास्त्र क्षमा म्हणत नाही प्रियांनो. आमचा देवसुद्धा आमची क्षमा करतो. आमचा देव आमची क्षमा कशी करतो हे आपण पाहूया. यशाया याचा 43वा अध्याय आणि 25वे वचन. मी आपल्याकरिता तुझे अपराध पुसून टाकीन, मीच तो तुझी पातके स्मरत नाही. आमेन. मीच तो तुझी पातके स्मरत नाही. आणि जर आम्ही सुद्धा जर एखाद्याची क्षमा करतो तर आम्ही सुद्धा हेच करणं गरजेचं आहे आणि हेच अपेक्षित आहे की आम्ही दुसऱ्याची पातके स्मरू नयेत. आता ह्या पहिल्या उद्गारातील 3ऱ्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. आणि 3रा टप्पा आम्हाला सांगत आहे, कारण हे काय करीतात ह्यांना समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात ह्यांना समजत नाहीये. न समजणे म्हणजे काय प्रियांनो? तर ते अज्ञान आहे. आणि वचन आम्हाला काय सांगतंय? अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासात आहे. म्हणजे हे अज्ञान असणं हे सुद्धा काय आहे? आपल्या बंधनाचं ते लक्षण आहे. आणि म्हणून ह्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त ह्या बंधनात असलेल्या लोकांसाठी सुद्धा क्षमा मागत आहे. आता पहिला टप्पा आपण पाहूया, त्याच्या व्यक्तित्वाविषयी अज्ञान. ह्या ठिकाणी मत्तैकृत शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आणि 27 ते 31 ह्या वचनांमध्ये त्याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते आपण वेळेअभावी वाचणार नाही. पण मत्तै याचं 26वा अध्याय आणि 67 आणि 68वा वचन आपण वाचूया. तो शास्त्रभाग तुम्ही घरी वाचा. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाबरोबर अंतर्ज्ञानाने बोल, तुला कुणी मारिले? हालेलुया. यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे तर त्याच्या व्यक्तित्वावर देखील त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे. आणि हेच त्यांचं अज्ञान होतं. आणि ते त्या ठिकाणी काय म्हणाले? त्याचे डोळे बांधून त्याला म्हणत होते की तुला कोणी मारलं हे अंतर्ज्ञानाने सांग. येशू ख्रिस्ताला सांगता आलं नसतं का हो? सांगता आलं असतं. पण ते त्याच्या व्यक्तित्वावर देखील शंका घेत होते. आणि हेच त्यांच्या ठाई जे अज्ञान होतं त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की ह्यांना क्षमा कर. आम्ही सुद्धा म्हणतो बघा, ज्या वेळेस आमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळत नाहीत त्यावेळेस कितीतरी वेळेस अशी प्रार्थना केली जाते की तू जर खरा देव असशील ना
तर मला उत्तर देशील. बघा, कधीतरी आपणही कधीतरी अशी प्रार्थना केली असेल किंवा आपण कोणाला करताना ऐकली असेल, जर तू खरा जिवंत देव असशील तर माझी प्रार्थना ऐकशील. आम्ही इतके व्याकुळ झालेलो असतो आमच्या संकटामध्ये, आमच्या दुःखामध्ये, आमच्या यातनांमध्ये, की त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला, तो जिवंत देवाचा पुत्र आहे किंवा देवाचं देवपण सुद्धा आम्ही स्वीकारत नाही. आणि त्यावेळेस आम्ही अशी प्रार्थना करतो की तू जर खरा देव असशील तर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. आमच्या प्रार्थनेला जर उत्तर दिलं नाही तर त्याचं खरं पण सिद्ध होणार नाही का प्रियांनो? तो जिवंत देव आहे हे सिद्ध होणार नाही का? ते सिद्ध करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तो जिवंत देव आहे. आणि आम्हाला उत्तर मिळो अगर न मिळो, त्याचं देवत्व आपण स्वीकारलंच पाहिजे. आणि ह्या गोष्टींमुळेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे जे अज्ञान आहे ते ह्या अज्ञानांची देखील क्षमा येशू ख्रिस्त मागत आहे. त्याच्यानंतर त्यांच्या स्वतःच्या कृतीविषयी ते अज्ञानी होते, त्यांच्या स्वतःबद्दल त्यांचं अज्ञान होतं. रोमी शिपायांना असं वाटत होतं की येशूला ते मारत आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळा अशी मागणी केली होती, त्या सर्वांना वाटत होतं की आम्हीच येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळत आहोत आणि बरब्बाला सोडा म्हणून आम्ही मागणी केली आणि आमची मागणी पूर्ण झालेली आहे याचा आनंद ते मानत होते की आमच्या इच्छेला, आमच्या शब्दांना त्या ठिकाणी मान मिळालेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर खिळलं जात आहे. पण खरंच तसं होतं का प्रियांनो? त्यांच्या विनंतीला मान देऊन हे घडलं होतं का? तर नाही. ही पित्याची योजना होती आणि पित्याची योजना जी होती त्या इच्छेला, पित्याच्या योजनेला प्रभू येशू ख्रिस्ताने संमती दिलेली होती. वाचूयात आपण योहानाचा 10वा अध्याय आणि 17वा 18वा वचन. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता मजवर प्रीती करतो. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. आमेन. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी स्वतःहून तो आपला जीव देण्यासाठी दिलेला आहे, तो परत मिळवण्यासाठी दिलेला आहे. आणि यशायाचा 53 अध्याय आणि 6व्या वचनात देखील आम्हाला माहीत आहे, ते वचन आमचं पाठ आहे की परमेश्वराने आमचे पाप त्याचवर लादले. म्हणजे ही परमेश्वराची योजना होती हे आम्हा सर्वांना तर माहीतच आहे आणि येशूने सुद्धा त्याला संमती दिलेली होती आणि ह्या गोष्टीबद्दलचं अज्ञान त्यांच्यामध्ये होतं. आता पुढची गोष्ट आपण पाहूया की त्यांच्या पापाविषयी अज्ञान. काय पाप करत होते? स्वतःच्या पापकर्माविषयी ते अज्ञानी होते. जुन्या करारामध्ये यहुदी नियमानुसार अज्ञानाने झालेल्या पापाविषयी लेवीय याचा 4था अध्याय, यामध्ये पूर्ण तो अध्याय, यामध्ये पापाबद्दल अर्पण करायला सांगितलेले होते. आता तो अध्याय आपण वाचणार नाही, घरी जाऊन तुम्ही वाचा. तर त्या ठिकाणी पापार्पणाबद्दलचं स्पष्ट सर्व विश्लेषण दिलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी शास्त्री, परुषी, नियमशास्त्राचा अभ्यास करणारे त्या ठिकाणी होते. ते येशूला वलांडणाचा कोकरा म्हणून अर्पण करत होते. आता आपल्याला माहिती आहे हे शास्त्री, परुषी हे खूप अभ्यासक होते, पवित्र शास्त्राचा अभ्यास करणारे होते. पवित्र शास्त्र त्यांचं नियमशास्त्र त्यांचं तोंडपाठ होतं आणि त्या नियमशास्त्राच्या आधारे त्यांनी कित्येक वेळा येशू ख्रिस्ताला सुद्धा प्रश्न विचारलेले होते. आणि मग येशू ख्रिस्ताच्या ह्या जगामधला जो जन्म होता, त्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तो परत आपल्याला घेऊन जायला येणार आहे तोपर्यंतचे सर्व शास्त्रलेख आहेत. माहीत आहे आपल्याला? आपण दरवेळेस या शास्त्रलेखांचा अभ्यास करतो आणि आपल्याला देखील हे माहीत आहे. मग त्या शास्त्राभ्यास करणाऱ्यांना माहिती नव्हतं का? त्यांनाही माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टी, पण त्यांना हे ठाऊक नव्हतं की हा जो प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, ह्याचं अर्पण होत आहे, हाच वल्हांडणाचा कोकरा आमच्या पापासाठी मारला जात होता. आणि ह्या अर्पणाविषयी त्यांच्यामध्ये अज्ञान होतं आणि ह्या अज्ञानाला पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की हे बाप्पा, ह्यांना क्षमा कर. आणि ते जे अर्पण करत होते ते शास्त्रोक्त पद्धतीने नव्हतं प्रियांनो. का शास्त्रोक्त पद्धतीने नव्हतं? तर ते त्याला नुसतं ईर्ष्या किंवा त्याच्याबद्दलचा जो तिरस्कार, द्वेष होता आणि त्यामुळं ते येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यासाठी उतावळे झालेले होते. पण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी ते अर्पण केले नाही. निर्गम याचा 12वा अध्यायामध्ये आपल्याला ह्या गोष्टी ठाऊक आहेत की ते अर्पण कसं करावं, तो कोकरा कसा वधावा, आपल्या पापक्षमेसाठी वदला जाणारा कोकरा कशा रीतीने वधावा, ह्याचं सर्व स्पष्टीकरण निर्गम्याच्या 12व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि हे सुद्धा त्यांच्या वाचण्यात आलेलं होतं. आणि आता देखील तो कोकरा वदला जात होता,
पण तो शास्त्रोक्त पद्धतीने तो कोकरा वधला जात नव्हता. आम्ही देखील आमचं अर्पण देवाला करतो. आम्ही अर्पण करतो ते शास्त्रोक्त पद्धतीने असतं का, नियमाला धरून असतं का, पवित्र शास्त्रानुसार असतं का, ते आम्ही पाहणं गरजेचं आहे प्रियांनो. ज्या वेळेस आम्ही आराधना करतो, उपासना करतो, त्याचे नियम दिलेले आहेत, आत्म्याने आणि खरेपणाने करायला पाहिजे, तर ते आम्ही करतो का, ते आम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यातून सुद्धा आम्ही हेच शिकत आहोत की शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही जे काही सेवा करतो, जे काही प्रभूसाठी करतो, ते आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करणं गरजेचं आहे. मत्ते कृष्णवर्तमान याचा 26वा अध्याय आणि 60 ते 66 वचनापर्यंत येशू कोण आहे, तर देवाचा पुत्र आहे हे समजूनही ते दुर्भाषण करतो. म्हणून त्यांनी काय केलेलं होतं, तर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलेलं होतं. म्हणजे येशू ख्रिस्त हा खरोखरीच देवाचा पुत्र असून देखील आणि त्यांनी त्याला विचारलं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही म्हणता तसेच. तरी ह्या गोष्टीला ते काय म्हणाले की हा दुर्भाषण करतो, आणि तेवढंच निमित्त घेऊन त्यांनी काय केलेलं आहे, त्याला वधस्तंभावर खेळलेलं आहे. ही शास्त्रोक्त पद्धत नव्हती. त्यानंतर येशूचे हालहाल झालेले पाहून यरूशलेम कन्या रडत होत्या. आज देखील बघा बऱ्याच चर्चेसमध्ये हा दिवस जो आहे हा दुःखाचा सण म्हणून पाळला जातो. का, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी किती यातना भोगल्या, किती छळ भोगला, किती निंदा, किती त्याला छळलं गेलं, ह्या सर्व गोष्टी आठवतात. त्याला किती मोठे मोठे खिळे त्याच्या हातात ठोकले गेले, काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यामध्ये रुतवला गेला, त्यानंतर त्याच्या कुशीत भाला भोसकला गेला. ह्या सर्व गोष्टी आठवल्या जातात, त्या वाचल्या जातात, त्या बोलल्या जातात आणि दुःख करत असतात. आणि प्रियांनो, अक्षरशः आजही त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला काय काय दुःखातून जावं लागलेलं आहे, त्या सर्व यातना आठवतात आणि रडतात आणि तेवढ्यापुरतंच ते मर्यादित ठेवतात. पण त्या यातना आठवून आम्ही जर म्हणालो की प्रभू येशू ख्रिस्तानी ह्या सर्व यातना आमच्या पापांसाठी सहन केलेल्या आहेत, तर आमचा मार्ग आम्ही नक्कीच प्रभूच्या मार्गामध्ये आम्ही चालणार आहोत आणि आमचे मार्ग आम्ही सुधारणार आहोत. या ठिकाणी यरूशलेम कन्या रडत होत्या. त्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. कारण त्यांना स्वतःच्या पापांची कबुली करणं आणि त्यांच्या बाळांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताची जो अर्पण होत होता त्याची ती क्षमा घेणं हे गरजेचं होतं. या ठिकाणी स्तोत्र 118 याचं 24वं वचन, 118वा अध्याय आणि 24वं वचन. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे, यात आपण उल्हास व आनंद करू. परमेश्वराने हा दिवस नेमिला आहे. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या पापक्षमेचा हा दिवस नेमिलेला आहे आणि यामध्ये आपण काय करूया, आनंद करूया, उल्हास करूया, कारण माझ्या पापांची क्षमा झालेली आहे. आणि म्हणून तो आनंद करण्याचा दिवस आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आमचा कित्ता असल्याने आम्ही त्याचे अनुकरण करायला पाहिजे. आणि ह्या वधस्तंभावरील त्याच्या पहिल्या उद्गारामधून त्यांनी आम्हाला हीच शिकवण दिलेली आहे. आमचा जरी छळ होत असेल, आमची निंदा होत असेल आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या परिस्थितीमधून गेला त्या परिस्थितीमधून जरी आम्हाला जावं लागलं तरी आम्ही आमच्या वैऱ्यांना क्षमाच केली पाहिजे, त्यांच्यावर प्रीतीच केली पाहिजे आणि त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना केली पाहिजे. प्रभू करो आणि हे सर्व करण्यासाठी आम्हास कृपा पुरो.